बायपासच्या प्रकल्पाच्या निमित्तानं उपस्थित असलेले या आंदोलनाच्या बैठकीचे संघटनेचे दादा, आमचे प्रमुख दादा, विचार मोर्चाचे सर्व मान्यवर, उपस्थित सर्व प्रकल्पग्रस्त जी ज्यांच्या वडिलोपार्जित जमीन आज बायपासच्या नावाखाली उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न या सरकारनं सुरू केलेला आहे। या विषयावर बरीचशी चर्चा झाली, कारण शेतकरी आणि शहर हे दोन बाजू या ठिकाणी जोडल्या चालल्या। ज्याप्रमाणे वैयक्तिक शेती केल्यामुळे ते शेतकरी उद्ध्वस्त व्हायला लागला आणि तो बायपास त्याच्या शेतातून गेल्यामुळं पुणेकर उद्ध्वस्त व्हायला लागला। सातत्यानं पुणेकर उद्ध्वस्त झालेला आहे। संघर्ष केला, परंतु संघर्ष आता ठाकूर साहेबांनी महत्त्वपूर्ण विषय मांडले। सगळे कायदेशीररित्या चौकटीमध्ये बसून ते सगळे मंजूर करून घेतले, परंतु पुणेकरांचं, इथं पुणेकरांचं नाही तर परभणी जिल्ह्याचं दुर्दैव म्हणतो की सगळं काही असताना आपल्याला काहीच मिळत नाही। 2019 ची मला आठवण येते सर, लोकसभेची निवडणूक होते 2019 ची, आणि TV9 ने लाईव्ह कार्यक्रम दाखवला होता। त्यावेळेस मी प्रश्न विचारला होता खासदार साहेबांना की पूर्णा शहरामध्ये जे की आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये येतं, तिथं 350 एकर रेल्वेची जमीन आहे। त्या बाजूला पूर्णा नदी गेलेली आहे, पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे। 350 एकर जमीन आहे जी की मराठवाड्यामध्ये कुठेही कुठल्याही रेल्वे स्टेशनला नाही। एवढी 350 एकर जमीन असताना आपण रेल्वे बोर्डावर सदस्य असताना डब्बा जे बोगी बनवण्याचा कारखाना लातूरला का जातो हा प्रश्न मी त्यावेळेस विचारला होता। त्यावेळेस त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही आणि मला वाटतं भविष्यातही ते उत्तर मिळू शकणार नाही। असो, अधिक खोलात न जाता मी शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये एवढंच म्हणेन की धुऱ्याचं भांडण भावाभावांचं चालू असतं आणि या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये इतिहास आहे की एका भावाने एखादा धुरा जर काढला त्याचा जीव गेल्याशिवाय राहत नाही, त्याला जिवंत मारण्यापर्यंत आपली मदत जाते। लोकांनी सांगितल्याप्रमाणे ज्या काही गोष्टी आहेत तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये, तुमच्या सातबाराच्या क्षेत्रामध्ये ज्या ज्या वेळेस रेल्वेचे अधिकारी बायपासच्या निमित्ताने येतील त्या वेळेस आपली पूर्ण ताकद, पहिल्यांदा तुमचे काही 52-54 जे काही शेतकरी आहेत त्या सगळ्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन तो संघर्ष तिथं उभा करावा। त्यासोबत तुम्ही पुणेकरांना आणि पूर्णा परिसरातील सगळ्या पंचक्रोशीतील लोकांना, गट आपले हबपा असतील, आपले जे कोणी सामाजिक धार्मिक क्षेत्रामध्ये काम करणारी ही सगळी मंडळी एकदा त्या तुमच्या बायपासच्या ज्या ठिकाणाहून बायपास जात आहे, तुमच्या क्षेत्रातून जात आहे, तिथं एक मोठं शक्ती प्रदर्शन मला वाटतं दादा त्या ठिकाणी झालं पाहिजे। कारण ते ज्यावेळेस शक्ती प्रदर्शन होईल त्यावेळेस या रेल्वेच्या बोर्डाला जाग आल्याशिवाय राहणार नाही। कारण हा केवळ आज 54 शेतकऱ्यांचा प्रश्न नाही, 54 शेतकऱ्यांचे कुटुंब इथं बर्बाद होत नाही, तर त्यांच्या कुटुंब बर्बाद होत नाही, त्याबरोबर या शहरालगत असणाऱ्या सगळ्या सुविधा लोकांची कुटुंब या ठिकाणी बर्बाद, कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत। तेव्हा माझी विनंती आहे की आपण त्या ठिकाणी एक मोठं शक्ती प्रदर्शन, रेल्वे अडवणं हा भाग पुढचा टप्पा असावा, पण पहिलं शक्ती प्रदर्शन मला वाटतं या बायपासच्या ठिकाणी करून आपण या सरकारला इशारा दिला पाहिजे की या ठिकाणी या 54 शेतकऱ्यांच्या जमिनीमधून आपण जर बायपास केला तर भाव जे धुऱ्याच्या निमित्तानं खून होतात त्याच पद्धतीने आंदोलन करून या ठिकाणी आम्ही तुम्हाला या ठिकाणी येण्यासाठी बचाव करू असा इशारा मला वाटतं त्या एक जन आंदोलनाच्या निमित्तानं आपण द्यावा। आणि पुढचं आंदोलन जसं भैयाने सांगितलं, ठाकूर साहेबांनी सांगितलं, दुर्दैव आहे की सत्तेचा माणूस आपल्याला मिळत नाही। आज चांगली गोष्ट आहे, परभणीच्या पालकमंत्री मेघनाताई आहेत,
पत्र दिलं, परंतु मला वाटतं रेल्वे मंत्र्याशी त्यांनी बोलावं आणि आमच्या शेतकऱ्यांना लाईव्ह बोलणं करून द्यावं, कारण मोदी साहेब खूप लाईव्ह बोलतात. त्यामुळं त्या तुमच्या रेल्वे मिनिस्टरला जे आमचे 54 शेतकरी आहेत त्याच्यात त्या किमान एका शेतकऱ्याला एवढं तरी आश्वासन दे बाबा की आम्ही इकडे येणार नाही म्हणून. एवढं एकदा मेघनाताईच्या माध्यमातून आपण जर केलं तर मला वाटतं बरं होईल. आणि दुसरा प्रश्न पुणेकरांसाठी फार दुर्दैवाचा आहे, कारण 2018 पासून नगरपालिका त्याच्यासाठी भांडते. नगरपालिकेनं रेल्वे DRMला पैसे भरले, चेक दिला, परंतु आमचे आमदार साहेब निवडणुकीच्या आधी आणि निवडणुकीच्या नंतर सुद्धा आश्वासन देऊन तो बायपास आमचा रेल्वे पूल सुद्धा आणखी झालेला नाही. ही बरीचशी, कारण हा पूल सुद्धा शहराच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाचा आहे. 2 भागाला जोडणारा हा पूल आहे. तेव्हा मी या समिती जी काही होईल त्या समितीला अशी विनंती करतो, या छोट्या छोट्या अशा विशेष अशा जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांना आपण त्या समितीच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न करावा. ठाकूर साहेबांचं मी अभिनंदन करतो की ठाकूर साहेब तुम्ही दिल्लीपर्यंत लढलात, तर एकदा मला वाटतं सरांचा सगळं आपल्या सगळ्यांचं एक शिष्टमंडळ दिल्लीला जावं आणि जोपर्यंत होत नाही तोपर्यंत 10-5 दिवस बसून येऊ दिल्लीला एकदा, हेही एक प्रयत्न करायला काय हरकत नाही. तोही एक प्रयत्न आपण समितीच्या माध्यमातून करावा. आणि मी आपल्याला पुन्हा एकदा आश्वासित करू इच्छितो की रेल्वे बायपास हा जोपर्यंत शेतकरी स्वतः होऊन माझ्या शेतातून न्या हे म्हणत नाही तोपर्यंत कुठल्याही सरकारची माय मिळाली नाही की तिथून बायपास येईल. तेव्हा 54 शेतकऱ्यांनी जे काही लाभार्थी 54 शेतकरी तुम्ही एकत्र या, तुमची एकी दाखवा. तुमची एकी झाली की आम्ही ऑटोमॅटिक तुमच्यासोबत जुळले जाऊ. पण तुमच्यात जर 2 भाग पडले तर हे आंदोलन मला वाटतं मोडकळीस येऊ शकतं. तेव्हा ही एक मोठ्याची सूचना या बैठकीमध्ये देतो. संयोजकांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. मी प्रदीप नंदवरे सरांचंही खूप अभिनंदन करतो की त्यांनी सगळ्यांना पर्सनली फोन करून या बैठकीचं आमंत्रण दिलं. आणि सईद साहेबांचे तर त्याहीपेक्षा जास्त या ठिकाणी मला वाटतं अधिक श्रम आहेत. कायदेशीररित्या अशोकराव चव्हाण साहेबांनाही त्यांनी डेलिगेशनच्या माध्यमातून त्यांनाही तो भाग समजून सांगितला. त्याबद्दल त्यांच्याही आभार व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद. माझ्यातर्फे जे काही मला करता येईल मी निश्चितच शब्द देतो. तुम्ही नेहमीच तुम्ही बोलसाल